सुरुवातीची बातमी मोठी आहे। बिहारच्या 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभेच्या जागांसाठी आज पहिल्या टप्प्यात मतदान पार पडतंय। उर्वरित 122 जागांवरती 11 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे। तर आरजेडी नेते तेजस्वी यादव, मैथिली ठाकूरसह सम्राट चौधरींसारखे मोठे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार असल्याचंही कळतंय। राघोपूरमधून तेजस्वी यादव, तारापूरमधून सम्राट चौधरी, तर अलीनगर विधानसभा मतदारसंघातून गायिका मैथिली ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 121 जागांसाठी 1314 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत। सकाळी 7 वाजल्यापासूनच या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आणि त्याच अनुषंगाने पंतप्रधानांनी एक ट्विट केलं। आपण पाहूयात। बिहारमध्ये आज लोकशाहीच्या उत्सवाचा पहिला टप्पा आहे। विधानसभा निवडणुकांच्या या टप्प्यात माझं सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी पूर्ण उत्साहाने मतदान करा। पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या राज्यातील सर्व तरुण मित्रांचे विशेष अभिनंदन। लक्षात ठेवा, आधी मतदान, नंतर जलपान। बिहारमध्ये मतदान पार पडते आणि त्याच अनुषंगाने पंतप्रधानांचं हे ट्विट आहे। दरम्यान बिहारमध्ये आज लोकशाहीच्या उत्सवाचा पहिला टप्पा असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आणि ही लाईव्ह दृश्य आपण बघत होतो अगदी काही वेळापूर्वीच। आता मतदानाला इथं सुरुवात झालेली आहे आणि आता दिग्गजांनी आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतोय। 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडतंय। आपण ही थेट दृश्य पाहतोय। तेजस्वी हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता अगदी काही वेळातच ते मतदान करणार आहेत। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे।